नमस्कार. लोकसभेमध्ये आज जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर झालेले आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने 1969च्या या कायद्यामध्ये संशोधन करून नवीन कायदा अंमलात आणलेला आहे. यामुळे नागरिकांना बराचसा फायदा होणार आहे. बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांना आळा बसणार आहे. जमीन वारसा पेन्शन सरकारी योजना आणि नागरिकत्वाच्या संबंधित जी काही फसवणूक केली जाते ती कमी होणार आहे. जन्म प्रमाणपत्राची मुळात विश्वासार्हता वाढणार आहे. उशिरा होणाऱ्या नोंदींवर न्यायालयीन देखरेख असणार आहे. पूर्वी 2 वर्षापेक्षा जास्त उशिरा होणाऱ्या नोंदणीसाठी जे नियम होते त्यात बदल करून अधिक कठोर नियम यामध्ये केलेले आहेत. जन्म किंवा मृत्यूची घटना ठराविक कालावधीमध्ये नोंदवणे बंधनकारक आहे. 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झाला कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाने पूर्वी नोंदणी करता येत होती, परंतु आता 2 वर्षापेक्षा जास्त उशीर झाला तर प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC यांच्या आदेशानंतरच नोंदणी करता येईल. पूर्वी हा अधिकारी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे होता. यामुळे बरेच जण याचा गैरफायदा घ्यायचे. यामुळे आणखी एक फायदा होणार म्हणजे वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे काही जास्त त्रास होतो तो सोपा होणार आहे. बँक खाते विमा दावे पेन्शन बंद करणे किंवा हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती अधिक विश्वासार्ह होणार आहे आणि बनावट जन्म आणि मृत्यू दाखवून जी काही फसवणूक केली जाते त्यावर आळा बसणार आहे. अशा पद्धतीने हा नवीन कायदा आज मंजूर झालेला आहे. नेहमीप्रमाणे विरोधकांनी गडबड गोंधळ केली, परंतु हा कायदा मंजूर झालेला आहे आणि नागरिकांना याची माहिती व्हावी याकरता सोशल मीडियाद्वारे मी तुम्हाला ही माहिती देत आहे.